गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा आपला टॉपिक काय? त्रिकोणाच्या कोनांचा दुभाजक. कसला दुभाजक? त्रिकोणाच्या कोनांचा दुभाजक. त्रिकोणाच्या कोनांचा दुभाजक. आजचा टॉपिक काय? त्रिकोणाच्या कोनांचा दुभाजक. ओके, त्रिकोणाच्या कोनांचा दुभाजक. कालच आपण एक टॉपिक शिकलो मित्रांनो, त्रिकोण म्हणजे काय, कोन म्हणजे काय आणि चौकोन म्हणजे काय, हे कालच शिकवलं मी तुम्हाला. ओके, जर पहिला भाग पाहिला नसेल तर नक्की बघा, पहिला पार्ट बघा, त्याच्यानंतर सेकंड टॉपिक बघायला. ओके, सो पहिल्या पार्ट मध्ये आपण काय शिकलेलो त्याची एक रिव्हिजन करून घेऊ. काल आपण काय शिकलो? अँगल आहे, त्या अँगलला काय करतोय आपण? बायसेक्ट करतोय, म्हणजे दोन भाग करतोय. सो हा काय झालाय? कोन दुभाजक. हा काय झाला? कोन दुभाजक. त्याच्यानंतर रेषाखंडाचा दुभाजक काल शिकलो मित्रांनो आपण. ओके, काल काय शिकलो? रेषाखंडाचा दुभाजक, कोन दुभाजक. कोन म्हणजे काय? ओके, ह्या पॉइंटला आपण काय म्हणतो? कोन म्हणतो. तसंच त्रिकोणामध्ये पण कोन असतात, ते पण आपण काल शिकलो. ओके, त्रिकोणामध्ये किती कोन असतात? तर 3 कोन असतात. ओके, सो सगळ्यात पहिले काय करा मित्रांनो, तुमची एक स्केल घ्या. सगळ्यात पहिले काय करा मित्रांनो, एक तुमची स्केल घ्या. ओके, स्केल घेतल्यानंतर एक सरळ लाईन आका, त्रिकोण काढा मित्रांनो. तर त्रिकोण काय काढायचं आहे? बुकमध्ये सांगितलंय तुमच्या मनाचा त्रिकोण काढा. काय करा? तुमच्या मनाचा त्रिकोण काढा. काढला मित्रांनो त्रिकोण, याला काय म्हणतात? त्रिकोण. त्रिकोण म्हणजे 3 कोन असतात त्याला, 1, 2 आणि 3. कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिला तो बघा मित्रांनो, तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल, अदरवाईज समजणार नाही. ओके, सो त्रिकोणला किती कोन असतात? 3 कोन असतात. हा जो असतो, ह्या कोनला किती कोन असतात? एकच कोन असतो. चौकोनला 4 कोन, त्रिकोणला 3 कोन. तर तुम्हाला बुकमध्ये काय सांगतात ना, हा जो त्रिकोण आहे, ओके, पहिला आपला काय होता? कोन दुभाजक. दुसरा काय होता? रेषाखंडाचा दुभाजक. आता काय? त्रिकोणाचा दुभाजक तुम्हाला सांगितलंय. त्रिकोणाचा दुभाजक तुम्हाला करायला सांगितलं. त्रिकोणाचा दुभाजक कसं करतात? पण त्रिकोणाचा दुभाजक निघत नाही, त्रिकोणाच्या कोनांचा दुभाजक असतो मित्रांनो. कसला दुभाजक असतो? त्रिकोणाच्या कोनांचा दुभाजक. इथं पण आपण कोनाचा दुभाजक काढलाय, तसंच इथं पण आपल्याला कोनांचा दुभाजक काढायचा आहे. कसला दुभाजक काढायचा? कोनांचा. सो याच्यामध्ये कोण कुठे आहे? हा इथे एक कोन आहे, याचा दुभाजक. इथे एक कोन आहे, याचा दुभाजक. आणि इथे एक कोन आहे, याचा दुभाजक. ओके, सो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोण काय असतात ते सांगितलं मित्रांनो. आता दुभाजक करताना काय करणार मित्रांनो? सगळ्यात पहिले काय करणार ना, तुमची कंपास घ्या. त्रिकोण काढला अंदाजे, त्यांनी सांगितले तुमच्या मनाने त्रिकोण काढा. त्या त्रिकोणाला नाव द्या PQR. काय नाव द्यायला लावलेले त्यांनी? त्रिकोण नाव द्या PQ आणि R, हे नाव द्या तुमच्या त्रिकोणाला. ओके, सो त्रिकोण काढल्यानंतर काय करा? त्रिकोण काढल्यानंतर कंपास घ्या. कंपास घेतल्यानंतर त्या कंपासमध्ये एक प्रॉपर अंतर घ्या थोडंसं. त्या अंतरावर काल जशा आपण कोन दुभाजक केला ना मित्रांनो, बघा हा पण काय आपला असाच कोन आहे ना. ओके, हा काय असाच कोन आहे. आपण काल हा कोन काढला होता, त्या कोनाचा दुभाजक केला. सेम हा कोन तसाच आहे. काय केलं तो कोन दुभाजक करताना? इथे कंपास ठेवून इथे एक लाईन मारली, इथे एक लाईन मारली, नंतर याच्यावर कंपास ठेवून इकडे एक लाईन मारली आणि इकडे लाईन मारली, आणि यांनी काय केला होता? हा बायसेक्ट केला होता. सेम याला पण तसंच करायचं. काय करायचं? कंपास घ्यायचा. कंपास घेतल्यानंतर तो कंपासचा टोक या टोकावर ठेवायचा आणि इथे खाली एक लाईन मारायची थोड्या अंतरावर. इथे करायची अशी एक लाईन मारायची. ओके, मारली लाईन. त्याच्यानंतर सेम अंतराने वरती एक लाईन मारायची. काय करायचं? सेम अंतराने वरती एक लाईन मारायची. ते अंतर तसंच ठेवा मित्रांनो. अंतर तसंच ठेवल्यानंतर हा टोक कंपासचा इथे ठेवा आणि इथे मध्यभागी एक लाईन मारा. सो तुमची लाईन कशी येईल मित्रांनो? अशी. ओके, सेम अंतर ठेवा. अंतर बदलू नका. ना इथे अंतर बदलायचं, ना इथे, ना इथे. अंतर कुठेच बदलू नका. परत ह्या टोकावर ठेवा आणि याच्या मधून लाईन मारा. सो तुम्हाला इथे एक पॉईंट भेटेल. भेटला पॉईंट? ओके, सो पॉईंट भेटल्यानंतर काय करा? त्या पॉईंटच्या मधून लाईन मारा मित्रांनो. काय करा? त्या पॉईंटच्या मधून लाईन मारा. सेम काल जसं केलं होतं तसंच टॉपिक आज पण केला आपण. त्या पॉईंटच्या काय केली आपण? मधून लाईन मारली आहे.
हा झाला कोन दुभाजक, हा काय झाला कोन दुभाजक. पण ह्या इकडच्या कोणाचा दुभाजक झाला. ओके, हा इकडच्या कोणाचा दुभाजक झाला. त्यांनी काय सांगितलंय, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचा दुभाजक, ट्रायंगलच्या तिन्ही कोणांचा काय करायचं तुम्हाला दुभाजक करायचं आहे. तर ह्या कोणाचा दुभाजक झाला, ह्या कोणाचा दुभाजक बाकी. मग ह्या कोणाच्या दुभाजक करताना काय करणार, अंतर सेम ठेवा. ओके, अंतर चेंज करू नका, नाहीतर मग चुकू शकतो. अँगल सेम ठेवल्यानंतर ह्या टोकावर ठेवा, या टोकावर ठेवल्यानंतर वरती एक लाईन मारा आणि खाली एक लाईन मारा. पहिले वरती एक लाईन मारा, या टोकावर ठेवल्यानंतर वरती एक लाईन मारा, वरती लाईन मारली. ओके, सेम अंतर ठेवून त्या टोकावरून खाली एक लाईन मारा. ओके, सो खाली एक लाईन मारली. ओके, काय करा, हे टोक इथे ठेवून वरती एक लाईन मारली आणि खाली एक लाईन मारली. ओके, सो परत ते टोक काय करायचं, या लाईनवर ठेवायचं. या लाईनवर ठेवल्यानंतर मध्यभागी एक लाईन मारा. ओके, मध्यभागी एक लाईन मारा. त्यानंतर परत ह्या साईडने परत एकदा मध्यभागी लाईन मारा. ओके, परत एकदा काय करा, मध्यभागी लाईन मारा. माझा कदाचित चुकू शकतो, फक्त तुम्ही पॉईंट समजून घ्या. मला सांगायचं काय, माझा हा ट्रायंगल चुकू शकतो. ओके, कारण हे मेजरमेंट प्रॉपर नाही मित्रांनो आणि स्केल पण प्रॉपर नाही, त्यामुळे चुकू शकतो. फक्त समजून घ्या तुम्ही. ओके, सो काय करा, ह्या ट्रायंगलवर ह्या लाईनवर इथे एक लाईन मारा. त्यानंतर ह्या वरच्या लाईनवर टोक ठेवा आणि तिथे एक लाईन मारा. ओके, तुम्हाला एक पॉईंट भेटला मित्रांनो. त्या पॉईंटच्या मधून काय करा, एक लाईन मारा. त्या पॉईंटच्या मधून काय करा, एक लाईन मारा. कंप्लीट त्या पॉईंटच्या मधून एक लाईन मारा. ओके, झाला. दोन कोणांचे आपण काय केले, दुभाजक केले. हा कोणाचा पण दुभाजक केला, या कोणाचा पण दुभाजक केला. दुभाजक म्हणजे दोन भाग केले. या कोणाचा इकडचा हा कोण होता, याचे पण दोन भाग केले, 1 आणि 2. हा कोण होता, याचे पण दोन भाग केले, 1 आणि 2. ओके, कितीचा कोण होता ते सध्या नका विचार करू, फक्त कोण होता त्या कोणाचे दोन भाग केले. सेम ह्या कोणाचे दोन भाग केले, ह्या कोणाचे दोन भाग केले. आता कोणत्या कोणाचे दोन भाग करायचे, वरच्या ह्या कोणाचे दोन भाग करायचे. मग काय करायचं, कंपासचं अंतर तेच ठेवा. कंपासचं अंतर तेच ठेवून काय करा, हे जे टोक आहे ना मित्रांनो, हे टोक या P वर ठेवा. यावर P वर ठेवून काय करा, या बाजूला एक लाईन मारा. मारली. सेम अंतर घेऊन या बाजूला एक लाईन मारा. मारली. ओके, सेम अंतर ठेवून या लाईनवर कंपास ठेवा, मध्यभागी एक लाईन मारा. मध्ये काय करा, लाईन मारा. जर ह्या लाईनवर ही लाईन येत नसेल ना तर लाईन मोठी मारा मित्रांनो, काही फरक नाही पडत. किती मोठी लाईन घ्या तुम्ही, अशी पूर्ण मोठी जरी लाईन घेतली तरी काय फरक नाही पडत. सपोज अशी जरी लाईन घेतली ना तरी काय फरक नाही पडत. मोठ्यात मोठी लाईन घ्या जेणेकरून तुमचा पॉईंट भेटेल तुम्हाला. परत ही लाईन घ्या, याच्यावर मारा. ओके, झाला, तुम्हाला पॉईंट भेटला. पॉईंट भेटल्यानंतर काय करा, एक्झॅक्ट मधून लाईन मारा. झाला, मिडलला एक पॉईंट भेटला मित्रांनो. याच पॉईंटला काय म्हणतात तुम्ही, एक संपाती. या पॉईंटला काय म्हणतात, एक संपाती. या पॉईंटला काय मित्रांनो म्हणतात, एक संपाती. यांना ॲरो देऊ नका. याला नाव काय देतात, आय. ओके, PQR आणि आय हे नेम्स दिले आपण त्यांना मित्रांनो. समजलाय. या पॉईंटला काय म्हणतात, एक संपाती. एक संपाती बिंदू पण म्हणतात आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात, कॉन्करन्स पॉईंट. काय म्हणतात, कॉन्करन्स पॉईंट. समजलाय मित्रांनो. हा त्रिकोणाच्या कोणांचा दुभाजक आहे, त्याचाच पुढचा पॉईंट. काल जो शिकलो आपण त्याचाच पुढचा पॉईंट आहे. हा त्रिकोणाच्या कोणांचा दुभाजक आहे मित्रांनो. ओके, सो इथून या पॉईंट पासून हा पॉईंट काढा. अशी लाईन काढायची, सेम लाईन आहे, सगळ्यांच्या अंतर. या ज्या लाईन मारल्या मित्रांनो, यांना काय नाव द्यायची, इथे नाव द्या A, B आणि C. ओके, यांना काय नाव द्यायची, ABC. हे तिघं पण अंतर सेम असतील मित्रांनो. काय करायचं नाही, फक्त आपला ज्या रेषा काढल्या आपण अगोदर कोणांचे दुभाजक केले त्यांच्याच त्या पॉईंट पासून
सरळ खाली एक इकडे सरळ एक रेष घ्यायची, इकडे सरळ एक रेष घ्यायची, इकडे एक सरळ रेष घ्यायची. तो काय रेषाखंडाचा दुभाजक असतो. पण त्याला दुभाजक करत नाही, त्यांना हाफ पर्यंतच घेऊन जातात. समजलंय मित्रांनो? ओके, ह्या तिन्ही रेषा सेम येतील. समजलाय? हा झाला तुम्हाला त्रिकोणाच्या कोनांचा दुभाजक. समजलाय? हो.